नमस्कार. आजची धक्कादायक बातमी थेट गोंदिया जिल्ह्यातून. चालत्या ट्रेनमधून दूर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण. मुंबईच्या कुर्ला येथून हावडाकडे जाणारी कुर्ला शालिमार एक्सप्रेस गाडी क्रमांक 18029 अचानक थांबवावी लागली. आणि कारण काय होतं तर गाडीच्या शेवटच्या डब्यातून चाकातून धूर निघाला. ही घटना शनिवारी दुपारी 3:30 वाजता MIDC मुंडीपारजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार गाडी तिरुळावरून गोंदियाकडे येत असताना मागच्या डब्याचं चाक जाम झालं आणि घर्षणामुळे त्यातून धूर निघू लागला. ही बाब गार्डच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ वॉकी टॉकीवरून लोको पायलटला माहिती दिली आणि गाडी लगेच थांबविण्यात आली. परिस्थिती गंभीर होण्याआधीच त्या डब्यातील सर्व प्रवाशांना खाली उतरविण्यात आलं आणि अग्निशमन यंत्राच्या मदतीने धुरावर नियंत्रण मिळवण्यात आलं. या घटनेमुळे काही वेळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं. अचानक आग लागली अशी अफवा पसरताच प्रवासी घाबरून उतरले. तब्बल अर्धा तास गाडी थांबली होती. त्यानंतर दुपारी 3:30 वाजता सुमारास गाडी पुन्हा सुरू करण्यात आली आणि 4:10 गोंदिया स्थानकावर सुखरूप पोहोचली. गोंदिया स्थानकावर रेल्वे इंजिनियरकडे तपासणी केली आणि चाक जाम झाल्यामुळे धूर निघाल्याचे स्पष्ट झालं. त्यानंतर चाक सैल करून गाडी पुढच्या प्रवाशाला रवाना करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला.